सांगितलं होतं ना तुला. हो ना, इथे घाईने येऊन तुला आग कशाला लावायची होती? आम्ही काय कायमचे तिथेच थांबणार नव्हतो. दिगू, तू उगाच सकूच्या चुकांवर पांघरून घालू नकोस. सकूच्या चुका? तिच्या चुकांची आपण शिक्षा भोगतोय ना, नाहीतर वहिनीची अशी अवस्था कशी? आम्ही रमाईला शोधलं. रमाई सकूच्या माहेरी गेलीच कशी? का गेली? आणि तिला तिथे नेलं कोणी? अगं मग ते रमाई सांगेल ना, यात सकूचा काय दोष? मग कोणाचा दोष? सकूच बाबाजींच्या पूजेला आग लावून पळाली. जाऊबाई किती अस्वस्थ झाल्या होत्या. जेवण नाही की पाणी नाही. अहो पण तुम्ही या सगळ्यात दिगूला का बोलला होताय? त्याची काय चूक आहे? म्हणजे दिगू सकूच्या मागे तिच्या माहेरी गेला